पवईमध्ये मराठीचा अवमान करणाऱ्याला चोप दिलेला आहे। मनसैनिकांनी मुजोर सुरक्षा रक्षकाला चोप दिलाय। सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावलेली आहे। मराठीत बोलण्यास सांगितल्यानं त्यानं वादग्रस्त विधान केलेलं होतं। पवईमध्ये ही घटना घडलेली होती। मुंबईत पवई भागामध्ये मनसैनिकांनी मुजोर सुरक्षा रक्षकाला चोपलं। मराठीत बोलण्यावरून युवकाशी हा वाद झाला होता। मुंबईतल्या पवईत मराठीबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चोप दिला। मराठी जरूरी नाही बोलायला, मराठी जरूरी नहीं बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते। तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोला? नाही आता मला काय बोला? क्यों नहीं आता तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको। तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी। नहीं नहीं मराठी जरूरी नहीं है बोलायला। मराठी जरूरी नहीं बोलायला। या सगळा संवाद आपण ऐकला। सुरक्षा रक्षकाची सगळी मुजोरी आपल्याला या संवादातून ऐकायला मिळते। मनोज कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर तपशील या संदर्भातले जाणून घेऊया। मनोज, या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चोप दिल्याचं कळतं आहे। पवईतल्या एल&टी इमारतीतल्या सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ, त्यातला संवाद आपण पाहिला। काय नेमके आता पुढचे तपशील येतात? अगदी बरोबर आहे। हा युवक जो आहे तो एल&टी इमारत जी आहे तिथे गेला असता त्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो हिंदीत बोलत असताना त्याला मराठीत बोल असं सांगितलं असताना त्याने आक्षेपार्ह विधान मराठी भाषेविषयी केला आणि याचा व्हिडिओ सुद्धा केला होता। हे जेव्हा आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर त्यानं मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि ते पदाधिकारी काल त्या ठिकाणी गेले आणि त्याला माफी मागायला लावली। त्याचबरोबर त्याला चोप सुद्धा दिलेला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात अजून पोलिसात कुठेही तक्रार झालेली नाहीये, परंतु या सुरक्षा रक्षकाने माफी सुद्धा मागितलेली आहे। ठीक, धन्यवाद मनोज दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। तर पवईतली ही दृश्य आहेत आणि आज मनसैनिक त्या ठिकाणी गेले, त्याला चोप दिला, माफी मागायला लावली। आपण पाहतोय ही दोन दृश्य, काल असलेली मुजोरी आणि चोप दिल्यानंतर काय नेमकी त्याची भूमिका होती पहा। माफी मागतो मी। बोल बोल राज साहेब ठाकरे, माफी मागतो।